मंगलोरमध्ये कोणतीही भाजी आणि तांदळापासून पदार्थ तयार केले जातात. त्यामुळेच इथे भाजी आणि तांदळापासून नाश्त्याचे असंख्य पदार्थ तयार होतात. श्रावणामध्ये तवसं खूप छान मिळतात आणि या तवसांचीच इडली कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत. आणि या तवसाचे गोड पदार्थही आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तवसाची ही तिखट इडली करण्याकरता उडीद डाळीची गरज नाही की पीठ आंबवण्याची. केळीच्या पानात किंवा वाट्यांमध्ये ही इडली वाफवतात. मी इथं 2 मध्यम आकाराची तवसं घेतली आहेत. अर्धी वाटी ओलं खोबरं, 4 चमचे किसलेलं आलं, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 1.5 वाटी तांदूळ साधारण 2 तास पाण्यात भिजवले. केळीची आयताकृती कापलेली पानं घ्यायची. जर तुमच्याकडे केळीची पानं नसतील तर तुम्ही स्टीलच्या वाट्या वापरू शकता. तवसाचे असे भाग करून आतल्या बिया काढायच्या. बिया काढलेली तवसं किसून घ्यायची. मी एक अख्खी तवस किसून घेतली आहे आणि साधारण पाव तवस बारीक चिरून घेतली. मोदक पात्रात पाणी गरम करत ठेवायचं. केळीची पानं वापरत असाल तर ही पानं धुतल्यावर आचेवर अशी गरम करून घ्यायची, म्हणजे ती फाटणार नाही. भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये रवाळ वाटायचे. मिक्सरचं ब्लेड फिरेल इतपतच पाणी घालायचं. आता एका भांड्यात 1 वाटी बारीक चिरलेलं तवस, 2 वाटी तवसाचा किस यातलं पाणी पिळून घेतलं आहे. रवाळ वाटलेले तांदूळ, ओलं खोबरं, हिरवी मिरची, किसलेलं आलं आणि मीठ घालून छान मिक्स करायचं. मोदक पात्रातलं पाणी तापलं की तवस आणि तांदळाचं मिश्रण वाट्यांमध्ये भरायचं आणि लगेचच मोदक पात्रात या वाट्या ठेवायच्या. केळीच्या पानात 1 पळी पीठ भरून ही अशा प्रकारे पानाची घडी करायची. पीठ भरलेले पान लगेचच मोदक पात्रात ठेवायचं. सर्व वाट्या आणि पानं ठेवून झाली की मोदक पात्राला झाकण लावायचं. साधारण 40 मिनिटं हे कडबू किंवा इडल्या वाफवायच्या. मँगलोर उडपी भागात हे मिश्रण केळीच्या पानात वाफवलं की यांना कडवू म्हणतात आणि स्टीलच्या वाटीत वाफवलं की सौतेकाई इडली. सौतेकाई म्हणजे काकडी. या इडलीच्या वाट्या एका भांड्यात पाणी घालून त्यात 3-4 मिनिटं ठेवल्या की इडली चटकन सुटते. तवसासोबतच केळीच्या पानांचा रंग आणि गंध दोन्ही भूक चाळवतात. सौतेकाई कडबू किंवा तवसाची झणझणीत इडली लोण्यासोबत खायला मजा येते.